Audio Jungle. काय सांगाल काका, आपण आज आमरण उपोषणाला बसलेला आहे. आपलं नाव काय? अरविंद महादेव गोरे. बरं, आपण आज आमरण उपोषणाला बसलाय. जवळपास आपण म्हणतायत की 10 लक्ष रुपयाची जी खोली आहे त्या खोलीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा ते बांधकामच योग्य नाही आहे. तर याच्या अगोदर आपल्याकडे काही तसं आपण निवेदन दिलेले आहेत किंवा तक्रारी काही केलेल्या आहेत? दिलं होतं ना, ग्रामपंचायतला पहिल्यांदा दिलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीमध्ये दिलं, तहसील कार्यालयामध्ये दिलं, बांधकाम विभागामध्ये दिलं आणि बांधकामाच्या उपविभागामध्ये दिलं. तर आता प्रशासनाच्या वतीनं आणि विशेष म्हणजे पहिली तक्रार गावचे सरपंच असलेले प्रथम नागरिक यांना केली होती आणि ते सुद्धा म्हणजे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत, पण ते म्हणले की तुम्हाला कुठं तक्रार करायची ते करा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, सदरील गुत्तेदार आणि या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच हे यांच्या संगनमताने हा भ्रष्ट कारभार कामाचा चाललाय असा तुमचा आरोप आहे का? चाललंय ना, ते म्हणतात ना कुठं तक्रार करायची ते करा. अगर ते म्हणले असते की हे माझ्याकडे काम नाही, तुमच्या हिशोबानं करा, सरपंच नात्यानं लक्ष देणं काम आहे ना त्या कामाकडे, पण त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही. आज रोजी आपण आमरण उपोषणात बसलेला असताना आता एक साधारण 4:30 ते 5 वाजण्याची वेळ आलेली आहे. तर प्रशासन स्तरावरून कुठले अधिकारी अथवा कर्मचारी पंचायत समिती आगर संबंधित कार्यालयाचे आलेत का आपल्या भेटीला? नाही आलेले. डॉक्टर येऊन गेले ते फक्त, त्याच्यानंतर नाही कोणी. आपण या गावचे नागरिक आहात, तर आपण काय सांगाल? नमस्कार, मी राजाभाऊ दायगुडे. गावाच्या वतीनं मी एवढंच सांगतो की जे पक्षाचं काम झालेलं आहे हे विद्या मंदिर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, परंतु आज वारंवार ह्या जिल्हा समितीच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर स्वतः इंजिनियर साहेब सांगतात की आम्ही तोंडी सांगू डुप्लिकेट झाले काम, अगर बोगस झाले म्हणून, पण आम्ही लिखी देऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. नेमके कोणते इंजिनियर साहेब? हातागळे साहेब एक होते आणि ते पटेल साहेब एक होते. कधी आले होते ते कामावर भेट द्यायला? कामावर भेट द्यायला 10-10:30च्या दरम्यान ते आले होते. कधी? आज समजा ते कामाची पाहणी करायला आले, परंतु तुम्ही आमरण उपोषण करत असताना तुम्हाला येऊन भेट नाही, इथं आलते, फक्त ते उडवडीचे उत्तर दिले आणि ते निघून गेले. त्यांनी काय आम्हाला म्हणजे असं उपोषण करताना काय म्हणजे व्यवस्थित त्यांनी काही मार्गदर्शन केलं नाही किंवा ह्यांच्या मनासारखं काही उत्तर त्यांनी दिले नाही. सदर रूमच्या बांधकामामध्ये नेमका कशाचा भ्रष्टाचार झाला? तिथं एस्टिमेट मध्ये आहे 3 फूट उंचीचं बेसमेंट घ्यावं लागतंय. 3 फूट उंचीचं बेसमेंट घेऊन नंतर जे बीम आहेत ते बीम जाडी कमी उंची जास्त असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं ते बोगसपणा आढळून आलेला आहे. आणि स्लॅब टाकत असताना मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की इथं 2 वे बांधीची गरज आहे आणि तुमच्या एस्टिमेट मध्ये पण 2 वे बांधी पाहिजे. तर ते त्यांनी सांगितलं की बांधली म्हणून, पण तिथं ऍक्च्युअली बांधलेली नाही. आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत, सगळे फोटो आहेत. आणि आज पण मी सांगितलं की स्टील डिझाईन ह्याची कुठं आहे, तर ती म्हणजे उपलब्ध नाही. मग बांधकाम कशाच्या आधारे केलं, तर असंच केलं. मग असं कसं केलं, आम्हाला लिखी द्या किंवा तुम्ही बांधकाम ह्या पद्धतीनं केलंय असं, किंवा स्टील डिझाईन नसताना आम्ही बांधकाम केलंय, लिखी द्या म्हणलं तर ती म्हणले देता येत नाही. बरं देता येत नाही तर तसं बी द्या म्हणलं की आम्हाला देता येत नाही असं पण लिहून द्या. पण त्यांनी कुठलंच लिहून दिलं नाही, जशाला तसे निघून गेले. आम्ही वरिष्ठाला कळवितो म्हणले तुमचं म्हणणं काय. दखल नाही जर घेतली तुमच्या या आंदोलनाची, तर आपल्या या मागणीचा आणि आंदोलनाचा पुढील काळामध्ये लढा कसा राहील?
आम्ही जर आता असं अशा प्रकारचं लिहून नाही दिलं तर आम्ही सगळे गावकरी मिळून इथं उपोषणाला बसू. आज फक्त 4 जण बसलेत समितीचे, तर अख्खं गाव आम्ही इथं उपोषणाला बसू आणि त्यांना हे करून टाकू, जारीस आणून टाकू. वारंवारच सातत्याने घरकुलाचा प्रश्न असेल तुमच्या गावाचा किंवा शाळेचा प्रश्न, असे अनेक प्रश्न ऐरणीवर येत आहेत. हं. तरी प्रशासन सुस्त आहे की काय? सुस्त म्हणजे काय, आपलं ते ह्याच्यासारखंच आहे, निवड. जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद शाळेतील जो बांधकामाचा भ्रष्ट कारभार चालवला आहे त्या अनुषंगाने आपण उपोषणाला बसलेला आहात. हो. तर त्याबद्दल आपण काय माहिती द्याल? 10 लाखाचं काम आहे रूमचं, पण त्याने पहिल्यापासून सुरुवातीपासून निकष दर्जाचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही वारंवार त्यांना कल्पना दिली, तुम्ही कामात सुधारणा करा, चांगलं करा. त्यांनी कुठल्याच कामाचा म्हणजे त्यांच्याकडे प्लॅन नाही, काही नाही, तरी पण ते काम त्यांनी सुरू केलं. तर एस्टिमेट नाही त्यांच्याकडं व्यवस्थित, आणि सगळं चुकीचं काम आहे. पहिल्यापासूनच बोगस काम आहे, डिझाईन नाही त्यांच्याकडं. त्यांच्याकडे म्हणजे नेमकं सदर काम हे कोण करते? त्याने गुत्तेदार आहे, गुलाब पाटील म्हणून घेतलेले काही काम करायला प्रत्यक्ष आलेले होते. इंजिनियर साहेबांनी बोललो आम्ही, त्या गुत्तेदारला बोललो, म्हणजे त्यांनी काय आमच्या म्हणजे तोंडी सांगून तर त्यांनी काय ऐकलं नाही, म्हणून आम्ही हे मार्ग अवलंबला. आपण आता या जिल्हा परिषदमध्ये जे भ्रष्टाचार झाला म्हणता येत आपण, तर या संदर्भात जवळपास आपण याच्याविषयी प्रशासनाला काही कळवलंय का याच्या अगोदर ते, किंवा याच्या माहिती काय दिली आहे का? हे आताच कळवलेलं आहे. आता जे निवेदन दिलंय त्याच्या आधी तोंडी सांगितलं होतं. बरं, आपण बघतोय की आज 15 ऑगस्ट म्हणजे भारत देश स्वतंत्र झालेला आहे, हो आणि त्या दिवशी आपल्याला केस तालुक्यातील सर्वात मोठी अशी ही ग्रामपंचायत आहे बनसोडा, हो आणि या ठिकाणी आपल्याला आमरण उपोषणाला बसावं लागते. हो. म्हणजे कुठंतरी हे प्रशासनाच्या माध्यमातून हे आहे. तर आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला काय आवाहन करणार आहे? असे शाळेत कमीत कमी शाळा जिथं आहे गोरगरिबांच्या लेकरं शिकतात, त्याच्याकडे तरी 100% माणसाने ज्याने गुत्तेदारानं घेतलं असेल पैसे काम, अगर शासन करत असेल तर त्यांनी काम योग्य दर्जाचं करायला पाहिजे. आपण 1 ऑगस्टला या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं होतं, आणि हो. त्या माध्यमातून आपण सांगताय की ग्रामपंचायत आणि इथले जे ग्रामसेवक किंवा सरपंच आहेत यांनी आपल्या जे कागदपत्रे केल्या त्याला केराची टोपली दाखवलेली आहे. हो, सरपंच असं म्हणले की तुम्ही कुठं तक्रार करायची ती करा, काम असं सुरू राहील. बरं, आपण आणि आता त्याची रेकॉर्डिंग पण आहे. आपण ग्रामपंचायतची किंवा आपण काही शालेय समितीवर आहेत का? शाळा समितीमध्ये कमिटीमध्ये आहेत सगळेच. बरं. म्हणजे आता आम्ही हा नागरिक सर्व म्हणूनच. पूर्ण गावातील पालक किंवा आपली शाळा व्यवस्थापन समितीचा हा सगळा आरोप आहे. हो. बरं, आज आपल्या प्रशासनाच्या वतीने आपल्याला कोणी भेट द्यायला आलंय का अमरावती उपोषणाला? नाही. जसं आम्ही ज्या कॅसेट ऐकल्या, अगर काय केलं त्या प्रकारचं एकही काम होत नाही. इथं बऱ्याच गावकऱ्याला विचारा तुम्ही, की साधं रहिवासी मागायचं असलं तरी ते मी विचारून सांगतो, असं करतो तसं करतो म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये अडचण आहे. आता पण आम्ही कलेक्टरला एक निवेदन दिलं, किंवा आमचा विहिरीचा प्रश्न आहे, 90 विहिरी आलेल्या होत्या, त्याचा आजपर्यंत बी एकही प्रस्ताव त्याने दाखल केला नाही. आणि आता शेवटच्या टप्प्यात नेऊन दाखल केलं तर त्याचं ती ही वर्क ऑर्डर आलेली नाही. तर आता समजा आता वर्क ऑर्डर आमची येणार पुढच्या दिवाळी नंतर, तर जी पुढचे भेटणारे होते ती वंचितच राहिले ना. अशा प्रकारचा गावचा बी कारभार तसाच आहे आणि प्रशासनाचा बी कारभार तसाच आहे.